तर एक महत्त्वाची बातमी हाती आली आहे ती म्हणजे ईशान्य मुंबईतून राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय दीना पाटील यांनाच उमेदवारी मिळण्याची चिन्ह जी आहेत ते दिसू लागलेत। कारण मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला एकमेव जागा आली आणि त्यात पुन्हा संजय दीना पाटील यांनाच उमेदवारी मिळणार आहे अशी माहिती जी आहे ती समोर आली आहे। सध्याच्या घडीची सर्वात महत्त्वाची बातमी आहे जागा वाटपासंदर्भात सध्या वेगवेगळे तर्कवितर्क जे आहेत ते लावले जात आहेत, त्यातच ही बातमी समोर आली आहे। ईशान्य मुंबईतून राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय दीना पाटील यांनाच उमेदवारी मिळण्याची सध्या चिन्ह दिसू लागली आहेत। मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला एकमेव जागा आली आणि ही एकमेव जागा संजय दीना पाटील यांना उमेदवारी देण्याचं चिन्ह असल्याची माहिती समोर आलेली आहे। तर संजय दीना पाटील यांचा मुकाबला जो आहे ते भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांच्यासोबत होणार आहे। ईशान्य मुंबईत खरं तर ही मोठी लढत आहे आणि ईशान्य मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसला एकच जागा आहे आणि त्यात संजय दीना पाटील यांना उमेदवारी मिळण्याची चिन्ह आहेत आणि त्यांच्या मुकाबला जो आहे तो भाजपचे खासदार ताकदीचे भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्यासोबत होण्याची चिन्ह आहेत। याविषयी बातचीत करूया आमचे प्रतिनिधी सुनील काळे यांच्यासह। सुनील, काय सांगाल? मुंबईतून एकच जागा होती राष्ट्रवादी काँग्रेसला आणि ती सुद्धा संजय दीना पाटील यांना उमेदवारी मिळण्याची चिन्ह आहेत, काय अपडेट द्याल? ऋषाली, ईशान्य मुंबईची जी जागा आहे मुंबईतल्या 6 जागांपैकी ही एकमेव जागा राष्ट्रवादीच्या कोट्यात येते आणि ज्या पद्धतीने गेल्या काही दिवसांपासून चर्चा होती की मनसेची जर आघाडी झाली तर ईशान्य मुंबई मतदारसंघ सुद्धा मनसेला सोडला जाऊ शकतो अशा प्रकारची चर्चा होती। पण या चर्चांना कुठेतरी पूर्णविराम मिळू शकतो कारण की संजय दीना पाटील जे राष्ट्रवादीचे आतापर्यंतचे उमेदवार राहिलेले आहेत ईशान्य मुंबईमधून त्यांच्या कार्यकर्त्यांबरोबर शरद पवार व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहे। त्यामुळे एक प्रकारे संजय दीना पाटील यांची उमेदवारी जी आहे ती आता कायम असल्याचं मानलं जात आहे आणि त्यामुळे ईशान्य मुंबईची जागा ही राष्ट्रवादी लढणार असल्याचं स्पष्ट झालंय। कारण की शरद पवार हे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून निर्देशित करणार आहेत आणि कुठेतरी जी चर्चा होती मनसेला ही जागा सोडली जाऊ शकते या चर्चांना आता कुठेतरी पूर्णविराम मिळू शकतो। ऋषाली, तर संजय दीना पाटील यांच्या अपोज मध्ये खरं तर किरीट सोमय्या असणार आहेत, तर ही कुठेतरी भाजपच्या एका दिग्गज नेत्याबरोबर थेट त्यांना चॅलेंज दिलं जाते असं नाही वाटत का? ऋषाली, संजय दीना पाटील यापूर्वी सुद्धा खासदार याच मतदारसंघातून होते आणि त्यापूर्वी किरीट सोमय्या होते। पण गेल्या वेळेस 2014 मध्ये ज्या पद्धतीनं नरेंद्र मोदी यांचा करिश्मा होता त्या पार्श्वभूमीवरती किरीट सोमय्या निवडून आले होते। पण आता ज्या पद्धतीनं संजय दीना पाटील त्या ठिकाणी आहे आणि जर आपण ईशान्य मुंबईच्या मतदारसंघाचा अभ्यास केला तर त्यामध्ये मराठी मतदारांबरोबर इतर मतदार सुद्धा महत्वाचे मानले जातात। कारण की आणि जी ईशान्य मुंबईची जागा आहे ती भाजपची जागा असली तरी सुद्धा किरीट सोमय्या यांच्या विरोधात शिवसेनेमध्ये जी नाराजी आहे त्याचा सुद्धा फायदा कदाचित छुपी युतीच्या माध्यमातून संजय दीना पाटील यांना होऊ शकतो आणि त्यामुळे कुठेतरी किरीट सोमय्या यांना या पद्धतीनं आव्हान दिलं जाऊ शकतं। ऋषाली, निश्चितच, आणि याची अधिकृत घोषणा जी आहे ती कधीपर्यंत होण्याची चिन्ह? ऋषाली, अधिकृत घोषणा जोपर्यंत सर्वच राजकीय पक्ष या निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेकडे लक्ष लावून राहिलेले आहेत। कारण की जास्तीत जास्त ज्या पद्धतीनं तिकीट जे आहे ते मिळवायचा प्रयत्न उमेदवार करत असतात आणि अशा पद्धतीनं शेवटच्या क्षणी ज्यावेळेस घोषणा केली जाईल त्यामुळे बंडखोरी जी असते ती बंडखोरीला कुठेही पाया मिळत नाही आणि त्यामुळे निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेनंतरच अशा पद्धतीनं जी वेगवेगळ्या पक्षांची उमेदवारांची यादी आहे ती जाहीर होईल। निश्चितच, धन्यवाद सुनील तुम्ही दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। तर जसजशा निवडणुका जवळ येत चालल्यात त्याचप्रमाणे आता उमेदवारीची चिन्ह देखील समोर आलेली आहेत। ईशान्य मुंबईतून राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय दीना पाटील यांनाच उमेदवारी मिळण्याची चिन्ह सध्या दिसत आहेत। मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला एकमेव जागा आहे आणि त्यात पुन्हा संजय दीना पाटील यांनाच उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।